विठ्ठल आवडे प्रेम भाव। आता या इंटरनेट काळामध्ये ही तरुण पिढी आहे का, यांच्या पुढे डोक्याचा केस किती बारीक असतो, तो केस उभा 14 भाग करायचे, उभे 14 गाडेकर मामा गाडेकर मामा उभे 14 भाग करायचे, तर केसच मुळात काका बारीक असतो आणि त्याचे उभे 14 भाग करायचे बाबाजी, तर 14 भाग किती बारीक असेल, तितकी सुद्धा चूक करता येणार नाही, इतके यांचे मोबाईल पारदर्शक येतं, इतके पारदर्शक येतं। मग इथून पुढे चुका नाही जमणार, अद्याप नाही अद्याप नाही अद्याप नाही। असो जेवायला बोलिलं महाराजांना, इथपर्यंत आलं ना, जेवायला बोलिलं, पण जेवायला बोलीच्या नंतर जेवढी सोबत होती सगळ्यांना पाणी वाढन, फक्त एकट्यात महाराजाला पाणी नाही वाढलं। कौशल्याई साहेब म्हणले, रामचंद्र जी आई साहेब जी, राम जी म्हणत होते हो, जगाचा बाप होता तरी आईला जी म्हणत होता, जी म्हणत होता, कारण तितकं मोठं नातं जगात कुठलंच नाही ना। तुम्हाला एक सांगू का, मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते, मुलगा येती जरी झाला तरी बापाचं पाया पडून घेता येते, पण मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तर आईचं पाया पडून घेता येत नाही। हे द्वापार युगातल्या अष्टवक्राकडून शिका, अष्टवक्राचं चरित्र वाचा, तुमच्या लक्षात येईल काय आदरी आई आणि बाप काय असतो, एवढी मोठी शक्ती। राम जी जी महाराजांना पाणी नाही दिलंस रे, आई ह्या महाराजानं एका आचमन शब्द नाही कळायचा, एका घोटात एक समुद्र पेलाय, नवल सांगायलो काका, नवल एका घोटात एक समुद्र पेलाय, आणि समुद्र आहेत फक्त 7, आणि 7 घोटात काय म्हाताऱ्याची ताण जात नाही, आणि मग आपला अपमान होईल त्याच्यापेक्षा हात जोडू जीव घालतो, पाणी पुढच्या अवतारात पाचतो, आता जीव घालतो आणि पाणी पुढच्या अवतारात पाचतो। विचारलं राम अरे तुरच ए राम जी पाणी माफ करा, अरे मग जेवायला कशाला बोलिलं, ऐका ना गुरुदेव ऐका ना, एवढा तुम्ही आमच्यावर उपकार केलाय, मला असं वाटतं तुम्ही आमच्या घरी 2 घास उष्टावे, आमच्याकडे 2 घास जेवावे। अरे पाणी लागेल ना त्याला, एवढी पदार्थ केली आणि पाणी देत नाही, साध्या घुगऱ्या केल्या असत्या तरी जमलं असतं, पण पाणी दे ना। ऐका मालक, या अवतारात पोटभर जीव घालतो, पुढच्या अवतारात पाणी पाजतो, लक्षात ठेव बरं का रामचंद्र, तू शब्द मला वापरायलास, मला म्हणजे या शब्दाचा अर्थ महाराजाचं नाव होतं मुनिश्री अगस्ती, एका घोटात समुद्र पेलत होते, एका घोटात जीव घातलं, काम संपलं, 7वा अवतार संपला, द्वापार युग सुरू झालं। द्वापार युगामध्ये नंदराजाच्या घरी भगवान कृष्ण परमात्मा असताना दरवर्षी इंद्राची पूजा करीत होते। भगवंतानं सांगितलं मागच्या अवतारचं कर्ज उतरायचं होतं, नवलाचं काम किती मोठं आहे, आणि त्या वर्षी सगळ्या गवळ्यांना सांगितलं इंद्र पाऊस पाडितो, तू सगळ्यालाच पाडितो, काय त्याची काही जहागिरी नाही काय नाही, पंढरपुरातला मालक सांगतोय, काशीतला मालक सांगतोय म्हणून ते पाऊस पाडतोय, ते काय आपल्या एकट्यासाठी पाडत नाही, पण त्यानं पाडलेल्या पावसावर गवत निघतंय, पण गवत पर्वतावर निघतंय, म्हणून गोवर्धनाची पूजा करा। त्याची काय पूजा करायची, लहानसं लेकरू होतं कृष्ण दिसायला, कारण नाविन्य पूर्ण होतं, काय त्याच्याकडे बघितल्याबरोबर गवळणी त्या तोंडा भुललिया, सगळी माणसं त्याच्याकडे बघून भुलून जायची, असा तो जगाचा बाप होता। पाहलिया वेध लावी, पाहिल्याबरोबर वेध लागत होते, इतका मोठा तो जगाचा बाप होता। आणि मग सांगितलं, अरे चिमुकलं लेकरू सांगते चला इंद्राची पूजा बंद करा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करा। गोवर्धन पर्वताची पूजा केल्याच्या नंतर इंद्राचे सेवक आले, पाहत सांगितलं मालक तुमचा अपमान केला गवळ्यांनी, गोकुळातल्या गवळ्यांनी तुमचा अपमान केला, तुमची पूजा न करता डोंगराची पूजा करायला, पर्वताची पूजा करायला। इंद्र आता इंद्रच होता, इंद्राच्या गाडीला 222 दिवे होते बाबाजी, आपल्या मंत्र्याला 1 दिवा असतो, सरपंच एकच असतो काका मंत्र्याच्या गाडीला, आता ते पण बंद केला, आगाऊच काम झालं आता। इंद्राच्या ऐरावत नावाच्या हत्तीला 222 दिवे, म्हणजे 222 मंत्रीपद एकट्याकडे होते, एवढा मोठा माणूस, काय असेल त्याचा टोक विचार करा ना। राग आला, ए सावळ्या ए खजिन्या बस ना शांत बस बस। प्रमाथी नावाचा वरून पाचारला, प्रमाथी नावाचा वरून पाचारला, प्रत्येक वरुणाला काम योग्य आहे, आपल्याकडे टीव्हीवर बातम्या सांगल्या जातात। आता काय कुठे केरळला आले म्हणत होते, नाही सुरुवातीचा पाऊस मान्सून आता केरळला दाखल झालेला आहे, हो कालांतराने तो
महाराष्ट्राच्या बॉर्डरवर येणार आहे. हो, जसा वरून याचा चुलताच होता, म्हणजे याला निरोप करूनच यायला लागले. असं हवामान खात्याचे अंदाजे असतात, गोड असतात, मस्त छान. ते लोक तज्ज्ञ असतात, त्यांच्याकडे मशीन वगैरे मोठमोठाले असतात, कोट्यावधी रुपयाच्या मशीन असतात. ते सगळं सांगते वातावरण हे ते सगळं. आता त्यावेळेला या हवामान खात्यातले लोक नव्हते, मग आपल्या लोकांचा विश्वास ग्रंथावर होता. मग ग्रंथ लिहिणारी माणसं लय मोठे विद्वान होते. पाऊस ते सांगत होते, पर्जन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जाणती पिपिलिका, अंडे काढून देखानी का ठिकाणी नेतसे. पावसाचं लक्षण. पिपिलिका म्हणजे मुंगी. मुंग्या जर बिळाच्या बाहेर निघल्या, अर्ध घटिकेत पाऊस येणार आहे. ऐसे जाणती पिपिलिका, अंडे काढून देखा आणि का ठिकाणी नेतसे. पांढरे पांढरे काका अंडे असते, आणि हे अंड्याचं बचाव कार्य करत असताना ती मुंगी सरपंच बाहेर चालली की असं समजायचं 1.5 दिवसात, 2 दिवसात, 2.5 दिवसात संध्याकाळपर्यंत पावसाचे लक्षण आहेत. काय पुराणातले लोक गाडे अभ्यासक असतील, काय डोकं असेल हो त्यांचं पुराणाचं, काय डोकं असेल. बापू याच्या पुढची ओळी होती, पण ती ओळी माणसाच्या मनोगतासाठी ओळी होती. काय लिहिण्याची ताकद. मानवाची या मूत्राधारे वाहती पिपिलिका निर्धारे, परी मनोगता व्यवहार न कळे तिये. याच्यातले 2 तुकडे सोडून दिले नाही. मनुष्याने लघुशंका केल्याच्या नंतर हजारो मुंग्या वाहून जात्या, पण ती निसर्गाचा भाव सांगती, निसर्गाची व्याप्ती सांगती काका. पण माणसाचं मन कळत नाही. तिला सांगायचं माणूस हलकट आहे काही काही गुणानं. फार सुंदर शोय आल्या त्याच्यात. पण ग्रंथ वाची जाण, चांगले चांगले वाचीचा ग्रंथ लक्षात येईल तुमच्या. असो, अकाले वर्षतम मेघम, प्रमाथी नावाच्या वरुणानं पाऊस पाडला. हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस. शिळा वर्षल्या धारी, थार 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 पाऊस सुरू झाला. राई रुखमिनी कांता, आरती ओवाळीन तुम्हा देव के सुता. रक्षिले गोकुळ ओ नखी धरी लागिरी. पाऊस किती दिवस पडला माहिती आहे? 7 दिवस 7 रात्र. 8व्या दिवशी म्हाताऱ्यानं सांगितलं, हे म्हातारं बोलून घेतलं होतं पाणी प्यायला. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. आळ केलं सापाचं, पाणी एका जागेवर घेतलं. 14 समुद्रा इतकं पाणी. 7व्या अवतारात जेव घातलं आणि सांगितलं, बाबाजी या पाणी प्यायचंय. आणि मग अगस्तीनं तोंड लावलं. 7 दिवस 7 रात्र पाणी पिलं. आणि 8व्या दिवशी चुटकी वाजली, इंद्रा लय वटवट करू नको रे. वर्षभर पाऊस पाडला तरी हे लोकायला भिजू देत नाही, आणि मी थेंब बाहेर जाऊ देत नाही. तेव्हा इंद्र कामधेनू नावाची गाय घेऊन आला. तिचं दूध काढलं, भगवंताला अभिषेक केला. तिथून पुढे देवाला नाव पडलं गोविंद. मग देवाला गोविंद नाव पडलं. एकदा ब्रह्मदेवाच्या बाबतीत पण असं झालं, त्यांनी अभिषेक केला म्हणून गोविंद नाव पडलं. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात पाणी पाजण्याची सुद्धा क्षमता नाही, पाणी पाजण्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि 8व्या अवतारात 14 समुद्रा इतकं पाणी पाजलंय. 7 दिवस 7 रात्र. याला नवल. काका 10-5 मिनिटं उशिरा सुरू झालं म्हणून एक नवल सांगतो आणि पूर्ण. तू लग्न करणार ना मोठं झालं? करणार. हो म्हणलं. खरं बोलायचं. हो म्हणलंय. कॅमेरे लावा त्याच्यात. हा म्हणला. बरं आंधळी बायको करशील का? तिच्या बापानं जर 150 एकर जमीन दिली तर दादा महाराज मी शिकलं का त्याला? तुम्ही साक्षीला आहेत का नाही? ते म्हणला मी आंधळी करणार नाही. आणि बापान 150 एकर जमीन दिली तर सरपंच ते हो म्हणलंय. याचं वय काय असेल?
कितीला आहे तू? हा 11. वा वा 11 वर्ष, 10-12 वर्ष. मग याला देवानं इतका बुद्ध्यांक टाकलाय. नवलच म्हणावं लागून नाही. नाही हे नवलाचा बाप हे, नुसतं नवल नाही. थोर नवलाव झाला. हा थोर नवलाव. वा हे प्रमाणाचा बादशाह, सुरूच प्रमाण. थोर नवलाव झाला. मला सांगायचं एक काका, ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याच्या सृष्टीतले जर इतके विद्वान असतील आणि इतक्या चिकित्सक बुद्धीने विचार करत असतील तर त्याची बुद्धी किती असेल हो. त्याने एकदा विचार नाही केला. सरपंच त्याला 16,107 स्त्रिया महिला होत्या, मानवी स्त्रिया होत्या, मानवी स्त्रिया. पण त्याने एक लग्न बाबाजी आस्वलनीशी केलं. तिला 1-1, 1.5 इती नख होते तात्या. तिच्या अंगावर इतीत केस होते. ती जामवंताची कन्या होती. नवल सांगतोय राजे हो, 7व्या अवतारात एकदा तिने जगाच्या बापाला पाहिलं आणि तिला वाटत होतं यानं आपल्याशी लग्न करावं, पण नियती नसती मदत करत. आई बाबानं सांगितलं, बाई तू ज्याला पाहिलंस तो मानव आहे, आपण पशु आहेत. तो आपल्याशी कसं लग्न करील, कसं करीन? इतकुशा लेकराला जर हा भाव कळायला तर तो येडा होता का? तो कसा लग्न करीन, कसं करीन लग्न? तो करणार नाही. तिनं सांगितलं, मालक एक पुरावा आहे, वरिले सावळे परब्रह्म. मला जरी त्यानं जरी नाही वरलं तर मी त्याला मनानं वरलंय. भाई तो आम्हाला बघ ना. माय नाही बघणार ग बाबा, नाही बघणार तुमच्याकडे. मी एकदा त्याला पाहलंय, आता त्याच्यानंतर जर तो दिसला तरच त्याला पाहायचं, अन्यथा मरून जायचं, पण कोणाला नाही पाहायचं. आणि शेवटी ती मेली हो, पेटवली, नदीत टाकून दिली. कालांतरानं जामवंताची कन्या म्हणून जन्माला आली. आणि मागच्या पुण्याईचं बळ होतं, तिचं पुण्य इतकं बळ होतं, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. जगाच्या मालकावर तिचं कर्ज होतं आणि या कर्जाच्या बदल्यात त्याला पाणी ग्रहण करावं लागलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुधस्ते श्याम पराजय. लग्न करावं लागलं. मग मला सांगा, लक्ष्मी सारखी पत्नी होती, लक्ष्मी. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय, ही जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. याच्या पलीकडे सांगू का माझ्या माईंनो, तुम्हाला पप्याच्या बापानं किती दागिने घेऊ द्या, पण त्याला काम पडलं की ते बँकेत टाकीतच आहे का नाही? नियत का काय टाकावत लागते, विलाज नाही. सोनाराची तरी ठेवावं लागते, एखाद्या व्यापाऱ्याकडे तरी टाकावं लागते. मग हे अंगावर ठेवायचे का बँकेत ठेवायचे, हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ही लक्ष्मी त्याची पत्नी होती बरं. एक जास्त बायकाचे नाव सांगत नाही बाबाजी. अजून एक पत्नी होती सत्यभामा. ही सत्यभामा नावाची पत्नी इतकी श्रीमंत होती, तिनं बापाच्या इथून एक मणी आणला होता. तो मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. 22.5 क्विंटल सोनं देत होता रोजचं. किती श्रीमंत बायको होती ती. अहो साध्या शेवया माहेरातून आणल्या तर नवऱ्याचा पिना पाडीत्यात. पाडवाचून गुढी पाडवा मारुती दर्शनाला गेलो. आमच्या घरी असाच जर सगळा झाला, 4-2 लेकरं ते पाहुण्याचे आल्यामुळं मग ते आंघोळी त्याच्यात टाइम गेला. म्हणलं आपल्याला सकाळचं कीर्तन नाही काही नाश्ता करत म्हणलं, चला कडे आंघोळ करून पटकन दर्शनाला गेलं की आपल्याला कोणी बी नाश्त्याला म्हणते. हो. आणि मला जेवायचं असलं मी अलीकडे गल्लीत जात असतो, कारण त्या गल्लीत गाईन म्हशी जास्त आहे. आता मग अलीकडच्या गल्लीत गेलो. महाराज आज कस काय ऐकून नाही, गडबडीत निघायचं. आणि मला माहित होतं कोणाच्या चुलीतून कसा वास आलाय काय आला. मग तिथून मी जरा दमानं पावलं टाकले. त्याने मला पाहिलं, महाराज या नाश्त्याला. म्हणलं बरं बघू. हे नाही राहू द्या, नाही या ना. बरं नाही दर्शन घेतो. जेवायचंच होतं. मग आलो तर मग शेवायचा भात होता, भजी होते, तूप होतं, दूध होतं. शेवायच्या भाताला दूध असलं तर खावा, नाही तर चिखल खावा, पण भात नाही खावा. हे तुमच्याकडून लक्षात येणार. आम्ही रोज 2 गावचं खातो, त्याच्यामुळे ते माहित असतं. तुम्हाला काय लागलं. मग ते जेवलं तर आता फुकट खाचं म्हणल्यावर काका वर्णन करावं लागते. काय शेवायात हो,
काय किती बारीक शेवाया, किती नाजूक येतात, जिभेवर टाकल्याबरोबर आत जातात. आणि कोणत्या शेवाया चावायची गरज नसते, आतच जात असतात. हा, त्याला का कुटायची गरज आहे का कापायची गरज आहे, त्या टाकल्या की मध्येच जात असतात कुठून. शेवायच्या असतात त्या. पण मी आणलं ताई कायच काकू तुमच्या शेवाया आता बाई. महाराज शेवाया माया माईन दिल्यात. हो माया माईन शेवाया दिल्यात. यायच्या माईला येतात का? हो. अरे म्हणलं अवघड काम झालं. पण तिला माहीतच नव्हतं बाळ्या किती रगिले म्हणून. तिला काय माहित होतं. नाश्ता गिष्टा केला, तोंडावून हात फिरिला, माया असं हात फिरिला. मी म्हणलं जीजी एक बोलू का? तुझ्या माईनं फक्त बोटुळेच दिलेत, म्हणजे शेवाया बोटुळे लांबटे एकच ना, बोटुळेच दिलेत, तर इतकी छाती फुगून सांगायली याच्या माईनं तुला हेव द्यालाय मरेपर्यंत सांभाळण्यासाठी. याला जर याच्या माईला चोंभाळ ना. हा, नवऱ्याच्या माईला जरसा जीव लावला पाहिजे, नाही तर झोपीत भिताडा अंगावर पडून एखाद्याची. झोपीत घरात सगळं फुकून द्यावं लागल. हा, नवऱ्याच्या माईला जीव लावला पाहिजे. सासा लय खुश झाले ना काका तुमच्या इथले. त्या म्हणले असते मा या मेल्यान बरेच सुनायच्या डोक्यावर दगड टाकले. बरं झालं मा या अशाच कामाच्या होत्या. अशा टवटवीत दिसायल्या सासा जशा 9 भाकरी खाऊन आल्या, इतक्या खुश दिसायल्या आता सुनायला बोलल्यामुळं. सुना म्हणल्या माय राम काकानं कशाला आणला असेल ग बाबाजीनं घेऊन मेला, मुर्दा आमच्या अंगावर दगड टाकायला. जराशा शांत बसा. आपल्या पोरीचं बरं वाटतंय असं ज्या बाईला वाटतंय तिनं सुनाला जीव लावा. कारण तुमची पोरगी तरी कोणाच्या तरी सासूच्या हाताखाली आहे ना. आता सुनाई खुश झाल्या. प्रपंचात चांगलं वागणं माझ्या माईनं सगळ्यात मोठा परमार्थ आहे, सगळ्यात मोठा परमार्थ. घरात चांगलं न वागलं की महाभारत घडत असते, कधी बी लक्षात ठेवा. काय अर्थ नाही त्या गोष्टीला. चांगलं वागावं. काय सांगू लागलो? शेवाय नवल मणी आणला. मणी श्रीमंतक नावाचा मणी आणला. इतकं कौतुक केलं. कौतुक सांगू कशा करता केलं? जीवनभर भजन करणाऱ्या भजण्याचं गाव सोन्याचं बांधलं. जीवनभर भजन केलं. जीवनभर भाकरी खाल नव्हती तरी भजन केलं. त्या भजण्याचं नाव आहे सुदामदेव. अख्खं गाव सोन्याचं केलं. अख्खं गाव. सत्यभामेला सांगितलं सत्यभामा काय उदार तुझे बाबा होते, त्यांनी श्रीमंतक म्हणी तुला अंदन दिलाय. याच्या करता या भारत मातेत भजन करणाऱ्या एका भजण्याचं गाव सोन्याचं केलंय. याच्या पलीकडे सांगू, कौरवांनी पांडवांची फजिती केली. हे पांडव श्रीमंत करण्यासाठी 2.5 ते 2.25 वर्ष मणी सुभद्रेच्या घरी द्याला आणि पांडव श्रीमंत केले. बहिणीचं घर सुद्धा मोठं केलं. याच्या पुढचं एक वाक्य सांगू. असे खूप प्रकरण आहेत पण एकच सांगतो. सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. एकच गोळी देतो. पंढरपुरातल्या मालकांना हा मणी घेऊन काशीला पाठवलं. आज अक्रूर घाट म्हणून प्रसिद्ध आहे. अक्रूर घाटावर अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली. चक्रपूर पुष्करणी तीर्थाचा जीर्णोद्धार मणिकर्णिका तीर्थ नाव. शिवशर्मा नावाच्या राजाने वर्णन केलं. 45 वर्ष अन्न सत्र काशीत. हे देवाला कोणामुळे घड माहितीये? एक उदार अंतकरणाची पत्नी होती. उदार अंतकरणाची पत्नी. मग एवढं सोनं देणारा मणी आणणारी बायको होती. लक्ष्मी सारखी पत्नी होती. येन प्रसाद रस्तु कवलाया व्याधी निरशन हितार्थाया सुधा निवारण हितार्थाया कवलम कवलम